पडला पेपर डोळे बंद करा. तीन वेळेला सामूहिक ओंकार करूया. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं कुर्यात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे वल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानप्रदीपः. जयन्सा जनीजननामार्थजा जाने सदा जयांचा मुखी सर्वदा नामकीर्ति. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति कृपा साहित्ये पूर्ण वैराग्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुमार्ग. जया मार्गविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्नेतपाणिं मण्डनं मण्डलानां. शरणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैव चिन्तयामि. कैलासराया शिवचन्द्रमौळी मणीन्द्रमाथा भृकुटी झळाळी.
शम्भो मजकोणतारि मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गोपालकृष्ण भगवान की जय गोपालकृष्ण भगवान की जय गोपालकृष्ण भगवान की जय। खाली का सीटच्या खाली गेला हां बरोबर 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 इथेच श्रीमद भागवताचा इकडेच रखता इकडे इथे पुढे मागं या पुढे श्रीमद भागवताचा जो महामंत्र आहे त्याचा जप करू आणि माझ्या कथावाकडे हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम हरि ओम नमो भगवते वासुदेवाय 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 हरि ओम नमो भगवते वासुदेवाय
हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय पुंडरीकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की ब्रह्म चैतन्य गोविंदवलेन्द्र महाराज की जय राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। 10 तारखेपासून सुरू झालेल्या या श्रीमद भागवत सप्ताहामध्ये खरं तर भागवत कथा यज्ञ बरं का, सप्ताहाचे काही वेगळे नियम आहेत आणि ते दोघांनाही आहेत. दोघांना म्हणजे ऐकणाऱ्याला आणि सांगणारा. पण सांगणारेच हल्ली नियम पाळत नाहीत बरं का. तर मग त्यांना असा अधिकार राहत नाही ना की तुम्ही हे पाळा. सांगायचा अधिकार केव्हा असतो गादीवरून, जेव्हा आपण तसं वागतो तेव्हा. नाही का, आपण मोबाईल बघतो आणि लहान मुलाला सांगितलं मोबाईल बघू नको, चालणार नाही. आधी केले तेव्हा आधी आचरणात आणायचं मग सांगायचं. असे आपण सगळे आचरणप्रिय आहोत बरं का, असं मी गृहीत धरलंय. म्हणजे आपण चांगले वागणारे आहोत हे मी गृहीत धरलंय. अशा उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन, नामधारक, कला उपासक, तत्वचिंतक, वैदिक, याज्ञिक, कीर्तनकार, प्रवचनकार यांच्यापैकी कोणी उपस्थित असेल तर भागवतकार, अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो. काल आपण कथा पाहिली जाताना की प्रश्न विचारला, कुठे आहे भगवंत? नाही का, ज्या नारायणाचं तू नाव घेतोयस तो नारायण कुठे आहे? त्यानं सांगितलं सगळीकडे आहे बाबा. तो नाही अशी जागा नाही. म्हणजे एखादी गोष्ट नाही हे सांगण्याकरता
किंवा नाही हे दाखवण्याकरता ती वस्तू आधी आहे असं दाखवावं लागतं बरं का. थोडा मग्न तत्वज्ञानाचा त्याच्यावर चिंतन म्हणून हे सांगतो. कथा आपण ऐकणारच आहोत. एखादी गोष्ट नाही हे पटवून देण्याकरता ती आहे अशी आधी पटवून द्यावं लागेल की नाही, तर ती नाही आहे पटणार आहे. म्हणजे त्याला माहिती होतं बरं का कुठे कुठे आहे, म्हणून त्याने विचारलं कुठे नाही असं सांगतो. म्हटलं सगळीकडेच आहे बाबा. आणि हेच भगवंत चतुश्लोकी भागवतामध्ये सांगतो. अहमेवा समेवाग्रे, सगळीकडे आहे. त्या चतुश्लोकी भागवताचा पाठ करू आणि मागच्या कथेकडे वळूया. अर्धे दिवस सांगतो, पाठीमागून म्हणा. अहमेवा समेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। भगवंत म्हणतात, या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, या दृष्टीदोषाला भगवंतांनी माया असं संबोधलेलं आहे. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आपलं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. आणि याच्यामध्ये आपण अन्न ग्रहण करतो. अन्न कशापासून मिळतं, म्हणजे कशातून वर येतो? पृथ्वीतून वर येतं ना. शेतात शेतकरी ते लावतो, काय धान्य लावतो, ज्वारीचा 1 दाणा लावतो आणि 1000 दाण्यांचं कणीस येतं बरं का. अशी दुसरी कुठलीच सिस्टीम नाही बरं का. भगवंतांशिवाय अशी कोणतीही वेगळी सिस्टीम नाही जो एकातून 1000 निर्माण करू शकतो. एका आंब्याच्या झाडाकडे पाहिले ना आपण, 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 50 वर्ष, 100 वर्ष, लाखो आंबे देत असते की नाही. पण तयार कुठनं झालंय? हे एका आंब्याच्या त्या छोट्याशा कोईपासून, त्या बीजापासून तयार झालं ना. ती किमा आहे बरं का. आणि ते आपण ग्रहण करतो, वायू भक्षण करतो. म्हणजे जे बाहेर आहे तेच आतमध्ये आहे. त्याच सगळ्यांनी आपला देह पुष्ट होतो ना. आपण म्हणतो ना, चांगलं खाल्लं तर चांगला जरा बळकट होशील. मुलांना म्हणतो ना, जरा खात पीत जा.
याचं कारण जे बाहेर आहे तेच आपण आतमध्ये घेतो, त्यानेच आपलं शरीर बनतं. भगवंत म्हणतात मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि जो जिज्ञासू जीव आहे त्यानं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा बरं का. जिज्ञासू म्हणजे ज्याला अभ्यास करायची इच्छा आहे त्याला जिज्ञासू म्हणतात. एखादी गोष्ट ज्ञ असा धातू आहे, ज्ञ म्हणजे जाणून घेणे, जिज्ञासा जाणणे असा त्याचा अर्थ आहे. तर त्यांना अभ्यास करावा आणि हे जाणून घ्यावं बरं का. असा या चतुश्लोकी भागवताचा अर्थ आहे. हे 4 श्लोक किती वेळा म्हणायचे मी सांगितलं, सप्ताहात तर म्हणायचेच, पण रोजच्या पाठामध्ये जे काही आपण देवपूजा किंवा काय जे काही स्तोत्र म्हणत असू, माळा करत असू, तर हे नित्य पाठात ठेवा. 100 वर्षांनी, 200 वर्षांनी, 300 वर्षांनी कधीतरी आपल्याला नक्की लक्षात येईल बरं का. तोच सगळीकडे भरून राहिलेला आहे, तोच सगळीकडे भरून राहिलेला आहे. हे कितीही वेळा ऐकलं ना तरी ऐकून ते कळत नाही बरं का. त्याच्याकरता गुरुकृपा व्हावी लागते. आमचे एक गुरुजी फार छान सांगतात, म्हणून म्हणाले नरसिंह जेव्हा प्रगट झाले ना तेव्हा त्यांनी पहिला शब्द उच्चारला, काय 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 काल ऐकलं ना कथा, काय काय केलं, हा गुरगुरले बरं का. ते नरसिंह गुरगुरले असं एकाने वर्णन केलं. दुसरे संत म्हणाले नाही, गुरगुरले नाही म्हणाले, ते समाजाला सांगतायत गुरु गुरु गुरु. हा, गुरु शिवाय पर्याय नाही. कौन बताबे बाट गुरु बिन, कौन बताबे बाट गुरु. गुरु बिन कौन बतावे बाट गुरु बिन. भ्रांति की बड़ी नदियां बिचमो, भ्रांति की बड़ी नदियां बिचमो, अहंकार की लाट, अहंकार की लाट गुरु बिन कौन बतावे बाट गुरु बिन कौन बतावे बाट. काम क्रोध दो पर्वत ठाड़े, काम क्रोध दो पर्वत ठाड़े, लोभ चोर संगात, लोभ चोर संगात गुरु बिन कौन बतावे बाट गुरु बिन कौन बतावे बाट. कहत कबीरा सुन भई साधो, कहत कबीरा सुन भई साधो, कहत कबीरा. पुन्हा पुन्हा सांगतायत बरं का कबीरदासजी महाराज, पुन्हा पुन्हा तेच सांगतायत. काय करा, त्या गुरुला शरण जा बरं का. मला कथेला गेल्यानंतर म्हणजे आपण सगळे येतो याचं कौतुक आहेच बरं का, पण या ज्या छोट्या भगिनी येतात ना त्यांचं जास्त कौतुक आहे बरं का. कारण याचा आपल्याला माहिती आहे, आपण अनेक वेळा ऐकलंय ते. किंवा दुसरा, आता तुम्ही किती ऐकलत ना तरी कळलं, पण यांच्यात फरक पडणार आहे तो बरं का लहानपणापासून. म्हणून परमार्थ अलीकडे करायला सुरुवात करायची बरं का. आपल्याला चांगलं व्हायचं ना, आपल्याला आपली प्रगती करायची, लक्षात घ्या.
लौकिकात आपण ज्या ज्या गोष्टी करतो ना त्या सगळ्या वैयक्तिक प्रगती करता करतात. आणि मी नेहमी हे वाक्य म्हणतो ते धाडसाचं हेही मला माहिती आहे, परमार्थ हा स्वार्था करताच करायचा असतो बरं का. याचं कारण आहे मला ते दर्शन घडलं पाहिजे ना, मला देव भेटला पाहिजे ना, मला देव भेटला पाहिजे त्याच्याकरता आहे. मग मला म्हणजे कोण आहे ना, स्वार्थ झाला ना एका अर्थाने. आणि सगळ्यांना तो भेटावा बरं का, याच्याकरता जे प्रयत्न करतात ना त्यांना संत म्हणतात बरं का. आपण सामान्य आहोत म्हणून आपण आपल्याला बरं तो लवकरात लवकर भेटावा. आणि परमार्थातली एक गंमत आहे, आपल्याला सांगतो की या जन्मात जेवढं काही जमा होईल ना, म्हणजे या जन्मात समजा आपण काय खूप आली जोरानं तातडीनं नाम घेतलं, काय साधना केली, उपासना केली, निश्चित पूजा अर्चा केली, काही 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 ते जे जमा होणार आहे ते समजा म्हणजे ते आपल्याला प्रगतीपर्यंत नेऊन पोहोचवलं ते ना. कुठपर्यंत? परमार्थात आपण पहिली पास झालो, लक्षात घ्या. या जन्मात आपण पहिलीची परीक्षा पास झालो. पुढचा जेव्हा मनुष्य देह मिळेल आपल्याला तेव्हा शालेय पहिलीपासून सुरुवात करायची बरं का. पण परमार्थात थेट आपण दुसरीला जातो बरं का. आधीची साधना जी असते ना ती कामी येते बरं का. आपण काही काही तुम्ही बघत असाल सगळं, कौन बतावे बाट, कौन बतावे बाट, कौन बतावे बाट. गुरु शिवाय पर्याय नाही बरं का. तुम्ही पाहत असाल काही जण ते व्हॉट्सअप काय व्हिडिओ क्लिप वगैरे येतात ना, लहान मुलगा आहे आणि तो बरोबर काय छान भगवद्गीता म्हणतो आणि कुणी शिकवली नाही, कुणी नाही शिकवली, माझी पाठच आहे म्हणतो तो, हो की नाही. हा, पहिल्यापासून 3ऱ्या-4थ्या वर्षी काय 2 वेळा वाचली, 4 वेळा वाचली असं नसतं बरं का. आधीच्या जन्मातलं असतं हे सगळं. आधीच्या जन्मातली जी काही साधना आहे ना त्याची ती आता त्याला पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरीत अशी पुढे 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 घेऊन चालली बघा. साधू संत एखादाच असा विरळ असतो, नाहीतर समर्थांच्या घरामध्ये काही ठिकाणी म्हणतात की 21 पिढ्या, काही वेळा म्हणतात की 42 पिढ्या रामाची उपासना चालूच आहे ना. तेव्हा त्याचा परिपाक म्हणून मग समर्थ. अशी अखंड साधना जर आपल्या कुटुंबामध्ये होत गेली ना तर मग त्या साधनेचा परिपाक, त्याचं फळ म्हणून आपल्याकडे सद्भक्त जन्माला येतात बघा. आपण म्हणतो की नाही एवढं सगळं आहे यांच्याकडे, पण यांचा हा जो मुलगा आहे ना हा वेगळा आहे बरं का. हा वेगळा आहे. चार मुलं होती त्यांना, पण त्यातला एकच बरा निघाला. आपण व्यवहारात हे बोलतो ना, कसा बरा निघाला, तर त्याच्या आधीच्या पूर्वजन्माचं जे काही सुकृत आहे ते आता फलद्रूप व्हायला लागलेलं आहे. म्हणून काल हे आमचे नरसिंह महाराज गुरुगुरले बरं का, लक्षात ठेवा. लहान मुलांना मी नेहमी सांगतो बरं का, शाळेमध्ये तुम्ही आपल्या नातवंडांना सांगा, शाळेमध्ये जे कोण आपले शिक्षक आहेत ज्यांच्या समोर बसून आपण काही ज्ञान ग्रहण करतोय कधीही त्यांचा अवमान करू नका. याचं कारण आहे की आपण जर गुरुचा अवमान केला ना तर आपला गुरु बिघडतो बरं का. आणि त्याचे त्रास आपल्याला होतात. म्हणून गुरुचा अवमान करू नये असं म्हटलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.
ज्यांना फोन सायलेंटवर घेता येत नाही त्यांनी आपल्या शेजारच्यांकडे द्या आणि त्यांना सांगा की सायलेंटवर घ्या. इकडे एक तरी या ज्या सगळ्या कथा शुकदेवजी महाराज सांगतात ते जे अवतार झालेले आहेत भगवंतांचे ते वेगवेगळ्या कल्पामध्ये आणि वेगवेगळ्या युगांमध्ये झालेले. सध्या कुठलं कलियुग चालू आहे, कुठलं युग चालू आहे माहिती? कलियुग. कितवं हे? हा बरोबर. काय काय? चौथं. पहिलं कुठलं? पहिलं कुठलं? सत्ययुग. हा. दुसरं? हा आठवं बघा. पहिलं कुठलं सांगा? पहिलं सत्ययुग. बरोबर आहे. आता हे पक्क करा. दुसरं कुठलं? हा त्रेता. राम अवतार त्रेता युगातला. त्याच्या पुढचं द्वापार युग. भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातले. आणि आता जे चालू आहे ते कलियुग. हा त्या हे असं सारखं चालू असतं बरं का. कलियुग संपलं की पुन्हा तुम्ही म्हणाल कोणी पाहिलंय? आम्ही सगळे कलियुगातले. कलियुगाचा फायदा काय माहितीये? त्या आपण जी पहिल्या दिवशी कथा ऐकली ना भक्ती देवीची, नारदांनी तिला कलियुगातली आहे ना ती सुद्धा, कलियुगाची सुरुवात झालेली आहे. तेव्हा तिनं नारदांना प्रश्न विचारला बरं का, देवर्षी त्या राजानं, परीक्षित राजानं जेव्हा पहिल्यांदा कधी समोर आला होता, ती कथा आपण ऐकली ना, गाईचं आणि बैलाचं रूप मी सांगितलं ते सगळं, तेव्हा त्याला तो शरण आला होता. पण त्याच ठिकाणी त्याला मारलं का नाही का? त्याला संपवून टाकलं असतं तर विषयच संपला असता ना. हे काही युग बीग बघायला लागलं नसतं. माणसं चांगली वागायला लागली असती. सगळेच जर, तुम्हाला असं वाटतंय का सगळे चांगले वागत होते पूर्वी? हा नाही ना, आपल्यासारखेच होते. काही चांगले होते. मला सांगा, रामराज्यामध्ये किती चांगले लोक असतील? आपण जाऊ दिलं असतं का हो प्रभू राम? आपण जर त्यावेळेला अयोध्येमध्ये असतो, सांगा ना. हा नसतं की जाऊ दिलं? त्यावेळेच्या लोकांनी पण प्रयत्न केला बरं का. त्यांनी केला नाही असं नाहीये. म्हणजे चांगल्या लोकांची संख्या आहे ना ही आहे भरपूर. फक्त अडचण काय आहे, ते संघटित नाही आहेत बरं का. म्हणून तर आमचे संत म्हणाले ना, एक है तो सेफ है म्हणाले. का सांगितलं संतांनी आमच्या? योगी आदित्यनाथ आहेत ना, ते एका पीठाचे प्रमुख आहेत बरं का. त्यांच्यावर ते काम आलंय. हा तसे आमचे गोविंददेव गिरीजी महाराज सुद्धा प्रमुख आहेत त्या सगळ्या कार्याचे. त्यांच्याकडे आत्ता वेगळं काम आहे. पण संत म्हणून त्यांच्याकडे वेगळं काम आहे. पण मग संतांनी समाजात काही करायचं नाही का? तर असं नाही ना. समाज सुधारण्याचं काम पण त्यांचंच आहे, म्हणून ते काही वेगळं काम करतायत. म्हणून मग एक आहे तो सेफ आहे. लक्षात ठेवा फक्त हे. आता आपली गडबड ही आहे, आपण पटकन विसरतो बरं का. कृतयुग म्हणजे सत्ययुग, त्रेता, द्वापार आणि कलियुग. ह्या कलियुगाचं वैशिष्ट्य काय आहे? तर श्लोक असा आहे, कृतये ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखई द्वापरे परिचर्यायाम कलौतत हरिकीर्तनात. भगवत प्राप्तीची साधनं कोणकोणती आहेत?
कोणकोणत्या युगामध्ये हे सांगितलंय. कृतये ध्यायते विष्णू, म्हणजे भगवान महाविष्णूंना प्राप्त करून घेण्याकरता कृतयुगामध्ये, सत्ययुगात ध्यान धारणा हा प्रमुख मार्ग सांगितलेला आहे. त्रेतायुगात म्हणजे प्रभू रामचंद्रांच्या युगामध्ये, त्रेतायाम यजतो मखही, मख म्हणजे यज्ञ, त्या यज्ञातून प्रगट झाले की नाही भगवंत. तव यज्ञाची होय सांगता, बरोबर ना. तृप्त झाल्या सर्व देवता यज्ञामधून प्रगट झाले अग्निनारायण रूपाने, आणि मग ते पायस दिलं. दशरथा गेहे पायस यज्ञ. या भगवान श्रीकृष्णांचा जो कालखंड आहे म्हणजे द्वापार युग, या द्वापार युगामध्ये सेवा धर्म श्रेष्ठ मानलेला आहे. म्हणजे सेवेने भगवंत प्राप्त होतात, असा अर्थ आहे का हो याचा. शेवटच्या चरणाचं पाहू आणि मग याच्याकडे वळू. म्हणजे साधा हा श्लोक ऐकला तर याचा असाच अर्थ आहे बरं का. आणि कलियुगामध्ये कलोत्तर हरी कीर्तनात, म्हणजे भगवंतांचं नामस्मरण केलं. हरिकीर्तन म्हणजे वेगळं काही नाही बरं का. पण ते कीर्तन म्हणजे आपल्याला वाटतं की कोणीतरी एक उभा राहणार, इकडे तबला इकडे पेटी किंवा काय मागे टाळकरी, तो एक भाग आहे या हरिकीर्तन या एकूण सगळ्या याचा. कीर्तन म्हणजे काय, आपण जे भगवंतांबद्दल बोलू ना त्याला कीर्तन म्हणतात बरं का. घारपुरे काका तुम्हाला माहिती असेल, त्यांचे चिरंजीव मला एकदा भेटले होते. माझ्याबरोबर एका पारायणाला ते एकत्र होते. ते फार फार छान गप्पा मारायचे माझ्याशी. आणि मला एकदा म्हणले, बुवा तुम्हाला परमार्थ म्हणजे काय सांगू का. आधी आमच्या जवळजवळ 20 मिनिटं गप्पा झाल्या होत्या बरं का. म्हणाले या 20 मिनिटात आपण एकदाही, म्हणजे तुम्हीही तुमच्याबद्दल काही बोलला नाहीत आणि मीही माझ्या स्वतःबद्दल काही बोललो नाही, आणि इतर कोणाबद्दलही आम्ही काही व्यक्ती म्हणून कोणाबद्दलही बोललो नाही. म्हणाले आपण मी आणि माझं हे टाळून ज्या काही गोष्टी करतो ना त्याला परमार्थ म्हणतात. म्हणाले आपलं गडबड तीच होते बरं का. आपण पहिलं कुठे गेलो ना की मी सांगते तुला, इथनच सुरुवात करतो, झाली गडबड. मग त्याच्या पुढचं काही परमार्थ देत नाही हो. मी काल सांगितलं होतं बरं का, इथे आल्यानंतर काय खुर्ची पुढे घ्या मागे घ्या काही बोलायचं नाही बरं का. अभ्यास करून बघा. अखंड आत नाम चाललं पाहिजे बरं का. आत नाम, बाहेर नुसती माळ फिरतीये त्याला नाम म्हणत नाहीत बरं का. जे आत चालतं त्याला नाम म्हणतात. माळेत जेव्हा आपण 108 म्हणी काय ओढतो ना पुढे, तेव्हा त्यातलं एखादं नाम झालेलं असतं, एकच झालं असतं बरं का. आपल्याला वाटतं ते 108 झालं, तसं नसतं. कारण त्यातलं एकच नाम जे आहे ना ते आपण तेवढ्या तन्मयतेनं, तेवढ्या कॉन्सन्ट्रेशननं घेतलेलं असतं. याचा अर्थ असा आहे या श्लोकाचा की कोणत्याही युगामध्ये हे जे मार्ग सांगितलेले आहेत, म्हणजे ज्याला असं वाटतं की ध्यानानं भगवंतांची प्राप्ती करता येते म्हणून जो ध्यान करतो तो सत्ययुगात आहे. लक्षात घ्या, त्याचा अर्थ हा आहे. ज्याला असं वाटतं यज्ञ यागानं तो प्राप्त होईल म्हणून जो यज्ञ करतो, काही धार्मिक विधी करतो, तो त्रेतायुगात आहे. ज्याला असं वाटतं की आपण एखाद्याची सेवा करू, कोणाकोणाच्या घरी बघा अखंड कोणी ना कोणीतरी आजारी असतं, पण कोणतंही कारण न देता हसतमुख असतात, त्यांच्या घरात ते सेवा करत असतात. का तर ते सुद्धा परमेश्वराचंच रूप आहे ना. मग सेवेनं काय प्राप्त होणार आहे, तेच प्राप्त होणार आहे. आणि या तिन्हीचं भाग्य ज्यांना मिळत नाही त्यांनी काय करायचंय, त्यांनी अखंड नामामध्ये राहायचंय बरं का. नामस्मरण, त्यानंही तेच प्राप्त होणार आहे जे या तिन्ही गोष्टीतनं प्राप्त होणार आहे. असं नामस्मरण कोणी केलं होतं त्याची कथा आहे ते भागवतामध्ये. एक
त्रिकुट नावाचा प्रदेश सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये ऋतुमान नावाचं सरोवर सांगितलेलं आहे. आणि त्या त्रिकुट प्रदेशामध्ये अनेक वेगवेगळे प्राणी राहत आहेत. त्या सगळ्या प्राण्यांमध्ये इथे सगळ्यात मोठा कळप जो आहे ना, तो हत्तींचा कळप आहे. आणि त्या सगळ्या हत्तींचा राजा, हत्ती म्हणजे गजांचा राजा म्हणून गजेंद्र, ऐकलंय ना गजेंद्र मोक्षाचं आख्यान. त्याचा मोठा कुटुंब कबिला आहे बरं का. 100 राण्या आहेत असं सांगितलंय त्याला. 100 हत्ती आहेत, हत्ती पत्न्या आहेत त्याला. काय तिच्यापासून प्रत्येकीपासून काही अपत्य झाले, त्यांची पुन्हा लग्न झाले, पुन्हा त्याचा असा 1001 हत्तींचा मोठा परिवार आहे. आणि त्या 1000 हत्तींचा हा प्रमुख आहे गजेंद्र. छान चाललंय बरं का सगळं. जंगलामध्ये जात आहेत, भरपूर फळं खात आहेत, काय पाला खात आहेत, झाडाच्या झाडं खात आहेत. आणि 1 वर्ष असं आलं की ज्या वर्षी पाऊस पडला नाही. फक्त कल्पना करा, 2 दिवस आपल्याकडे पाणी आलं नाही, काय होईल आपलं. आणि गंमत आहे बरं का, ज्या दिवशी वर्तमानपत्रात छापून येतं ना की आज पाणी येणार नाहीये, त्या दिवशी तहान जास्त लागते बघा. कारण जाणीव असते ना आपल्याला, आज पाणी नाहीये, आज पाणी नाहीये. इतर वेळेला कदाचित आपण 4-4 तास पाणी पित नाही बरं का, पण त्या दिवशी अगदी घसा कोरडा पडतो बरं का. का वाचलंय ना वर्तमानपत्रात पाणी नाहीये. मानसिक आहे बरं काय. 1 वर्ष पाऊस नाही पडला, त्यानं काही फार फरक पडला नाही, कारण जंगलामध्ये वेगवेगळी सरोवरं होती. 2रं वर्ष गेलं, 3रं वर्ष गेलं, सलग 3 वर्ष आता पाऊस नाहीये. काही याच्यात अधिक काळ पाऊस नाही असं लिहिलेलं आहे. मग ज्या सरोवरांमध्ये नेहमी जलक्रीडा करायचे, पाणी प्यायचे, एकमेकांच्या अंगावरती उडवायचे, ती आटली पूर्ण. मग त्या गजेंद्रानं ठरवलं आपण जवळ कुठे सरोवर आहे का ते पाहायला जाऊ. म्हणून सगळा कुटुंब कबिला बरोबर घेतला आणि लांब 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 जात कुठे पाणी मिळतंय का पाण्याच्या शोधात सगळेजण चालले. एका उंच पर्वतावरती आले आणि त्याला लांबून दिसलं बरं का की समोर पाणी दिसतंय. त्यांच्या प्रदेशापासून बऱ्यापैकी लांब आले होते. समोर पाणी दिसतंय म्हणून सगळेजण त्या, तो गजेंद्र सगळ्यात पुढे आहे बरं का. नेत्यांनी कायम पुढेच उभं राहायचं असतं बरं का. नेते जर फेसबुक लाईव्ह करायला घरात बसले तर काही त्याचा उपयोग नाही ना. त्यांनी वॉर फ्रंटवर असलं पाहिजे. तुम्ही 2-3 दिवसापूर्वी आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान त्यांचं भाषण पाहिलं का अमेरिकेत. हा ते बघितलं ना सभागृह, सामान्यांची छाती अटॅकच यायचं. एवढी माणसं आहेत समोर. आणि काय जबरदस्त, म्हणजे आपण आपल्या सामान्यांच्या भाषेत काय बॅटिंग केली आहे, काय जबरदस्त, काय एक शब्द बोलले बरं का. ज्यांनी ऐकलं असेल त्यांनी जरूर ऐका. आणि दहशतवादाच्या विरोधामध्ये मी कसा ठामपणे उभा आहे, आणि फक्त मी उभा आहे असं नाही म्हणले तर अमेरिकेलाही बरोबर घेतलं बरं का. म्हणाले काय माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प, त्यांचे हेच म्हणणं आहे बरं का. आणि ते सगळं एकदम वातावरणच बदललं. त्यांनी काय म्हणतात, 3ऱ्या वाक्याला जिंकली सभा एका अर्थानं. नेता पुढे पाहिजे बरं का. असा उशिरा मिळाला आपल्याला पण ठीक आहे. आता पुढची 70 वर्ष लक्षात ठेवा, बाकी कुठेही बघायचं नाही. या गजेंद्रानं पाहिलं लांबून ते पाणी दिसतंय, सरोवर दिसतंय. गेला धावत 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 धावत, सगळं कुटुंब आहे अख्खं त्याचं. आणि त्या तळ्याच्या अलीकडे थांबला बरं का काही काळ. काही अंतर आहे, अगदी 50-100 मीटर.
आणि म्हणाला थांबा. सगळ्यात पहिल्यांदा मी पाण्यात उतरतो. कारण काय? अनोळखी पाणी आहे ते. आपल्याकडे मुलं ट्रिपला गेली की आपण सांगतो ना किल्ल्यावर, अनोळखी पाण्यात उतरायचं नाही, कुठलंही पाणी, कुठल्याही टाकीतलं पाणी प्यायचं नाही. बातम्या आपण वाचतो ना, कुठलं तरी पाणी पिलं, काय काडी घेतली त्यांनी हलवलं, दात पडले सगळे. विषारी वनस्पती असतात, माहिती नसतं आपल्याला ते पाणी कुठलं आहे काय. हा त्या पाण्यात उतरला, त्याने अंदाज घेतला बरं का काही पाण्यात धोका नाहीये. आणि त्यानं एकदम मोठा आवाज केला, चित्कार केला. हत्तीच्या ओरडण्याला चित्कार असा शब्द आहे. चित्कार केला आणि सगळ्या हत्तींना कळलं. ते भरा 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 त्या सरोवरामध्ये आले. आणि यथेच काही महिने त्यांना असं पाण्यात डुंबायला मिळालेलं नाहीये. यथेच ते उपभोग घेत आहेत बरं का. मोठे हत्ती छोट्या हत्तींच्या अंगावरती, पिल्लांच्या अंगावरती पाणी उडवत आहे. सगळं चित्र डोळ्यासमोर ना, म्हणजे कळेल आपल्याला. इथे जवळच कात्रजचं उद्यान आहे, तिथला फोटो आम्ही शनिवार पेठेत बसून पाहतो बरं का. त्या हत्तींकरता काय कूलर लावले, AC वाघांकरता पाहतो की नाही आपण सगळं. आणि त्यांना इतका आनंद झाला, बस म्हणाले वा. आणि हे सगळं चालू आहे बरं का. तो हत्ती आपल्या पत्न्यांच्या अंगावरती पाणी उडवतोय, त्या याच्या अंगावरती पाणी उडवलंय, असं दीर्घकाळ चालू आहे असा उल्लेख आहे. आणि त्या हत्तीला जरी वाटलं होतं की ते सरोवर उतरण्याकरता योग्य आहे, पण त्या सरोवरामध्ये एक नक्र म्हणजे मगर होती. इथे सापडते की नाही जवळ मगर? कात्रजच्या तलावामध्ये कुठनं आली वगैरे नाही ना, आता नाही आहे ना. पण पूर्वी आम्ही ऐकलंय बरं का. आम्ही राहायला लांब होत त्यामुळे आम्ही काय, आणि आपण काय पेपरमध्ये जे वाचतो वर्तमानपत्रात तेच खरं वाटतं बरं का आपल्याला. सगळं काही खरं असतं असं नाही. आणि त्या नकरानं काय केला, त्या हत्तीचा पाय पकडला. बघितले ना मगर कशी असते, जबडा कसा असतो तिचा माहिती ना, मोठा जबडा असतो. आणि ती जेव्हा खालचा जबडा आणि वरचा जबडा असा आपटते जोरात, त्यावेळेला तिचे दात असतात ना ते तुटतात. मगरीला तिच्या आयुष्यामध्ये किती दात येतात माहिती आहे? संख्या माहिती आहे कोणाला? ज्यांना माहिती आहे त्यांनी म्हणजे नेहमीचे भागवत हा नाही माहिती. आपल्याला किती येतात? 32. मोजलेत का कधी? हा आता कमी झाली संख्या बरं का. हो, एक जण म्हणाले मला ती अक्कलदाट कधी आलीच नाही. मी म्हणालो तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का तुमच्याबद्दल? आता अजून 4 कमी झालेत बरं का मानवी शरीरातले. जर थोडा आपण शालेय पुस्तकांचा अभ्यास केला ना तर त्यात आता ते असतं. कारण आपण वापर करत नाही ना, म्हणून मी काल सांगितलं ना 32 वेळा एक घास चावून खा. मला कल्पना आहे बरं का कोणी कोणी केलंय. प्रयत्न करा बरं का, प्रयत्न करा. मगरीला तिच्या आयुष्यामध्ये 2500 दात येतात. 2500. याचं कारण जेव्हा ती भक्ष्य पकडते तेव्हा ते इतके जोरात एकमेकांवरती आपटतात तर त्यातले अनेक दात तुटून पडतात. मग असं जर तिला काही डेंटिस्टकडे जायची परवानगी नाही आहे. काय कवळी बसवतात ना, तसं काही नाही. एक जण म्हणाले कवळी का बसवतात? मला विचारलं एखादी, बुवा कवळी का बसवतात हो? म्हणलं त्यांचे खायचे वेगळे असतात आणि दाखवायचे वेगळे असतात. 2500 दात येतात बरं का. तिनं काय केलं, तो जबडा त्या हत्तीचा पाय पकडला, जबडा बंद केला आणि बंद केल्यानंतर तिचे जे दात होते ना ते त्या हत्तीच्या पायामध्ये
घुसवले. कल्पना करा, आपल्या काय पायात एक छोटा काटा गेला, काय होतं लगेच? त्याच्या असह्य वेदना होतात आणि त्यातनं रक्त बाहेर येतं शरीरातनं. हत्तीचा अगदी तेच झालं. त्याच्या पायातनं काय जे काही 50-100 दात घुसले असतील, तिथनं सगळीकडनं रक्त यायला लागलं भरा 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 भरा. आणि तो पाण्यामध्ये होता ना, त्यामुळे ते सगळं सरोवर लाल 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 व्हायला लागलं. ते पाणी लाल व्हायला लागलं, रक्ताला एक विशिष्ट गंध असतो, तो यायला लागला. आणि हत्तींना कळलं बरं का बाकीच्या की काहीतरी धोका आहे. आणि भरा 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 सगळे बाहेर गेले. हा गजेंद्र म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही बरं का. ही आपलीच गोष्ट आहे. त्या मगरीनं आपला पाय पकडलाय हे कधी समजायचं बरं का. गुडघे दुखायला लागले तो आता, खाली मांडी घालून बसता येत नाही, जिने चढता येत नाही. आपलीच गोष्ट आहे बरं का. काळ सगळ्यात पहिल्यांदा कशावर घाला घालतो ना, तर तो गुडघे पायावरती बरं का. आणि हे केव्हा होतं बरं का, याचं सायकोलॉजिकल कारण सांगू का तुम्हाला. त्यानं बऱ्याचशा गोष्टी, त्यांनीच बरेचसे आजार होतात बरं का. आपल्याला जेव्हा असं वाटतं ना की आता माझं महत्व कमी व्हायला लागलं बरं का थोडस, तेव्हा हे व्हायला सुरुवात होते. त्या गजेंद्राचा पाय पकडला की रक्त बाहेर यायला लागलं आणि सगळे त्याचे जे आप्तेष्ट होते, पत्न्या, मुलं, नातवंड, नातेवाईक, हे सगळे भरा 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 त्या सरोवराच्या बाहेर गेले. आणि आता हत्ती ताकद लावतोय बाहेर येण्याकरता, आणि तो नक्र जो आहे तो त्याला पुन्हा आत खेचतोय. हत्ती पुन्हा ताकद लावतो, थोडा बाहेर येतो, पुन्हा आत खेचतोय. हत्ती हा अत्यंत ताकदवान प्राणी आहे बरं का, पण कुठे तर जमिनीवरती. आणि मगर दोन्हीकडे आहे ना, पाण्यातही आहे आणि जमिनीवर सुद्धा आहे. किती वर्ष चाललंय हे? भागवतात उल्लेख आहे 10,000 वर्ष युद्ध चाललंय. आपण असं पकडू की दीर्घ काळ चाललंय, आकड्यात नको जायला. आणि 15-20 दिवसांनी कंटाळले हो. नातवंड म्हणाली आजीला आपल्या, मला स्कूलला जायला लागतं ना, मला एवढे दिवस कशी काय सुट्टी मिळणार. मी आपला फार तर फार 2-4 दिवसांनी येईन बघायला हॉस्पिटलमध्ये. लांबचे म्हणाले, हो तुम्ही एवढ्या लगेच आम्हाला कळवलं, पण मला नाही वाटत एवढ्यात काही. बघा कशी गंमत आहे. ज्यांना आपण आपले 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 म्हणून जमा केलेलं असतं ना, त्यांच्याबद्दल आहे बरं का आप्तेष्ट. मुलंही कंटाळली हो. मुलं म्हणाली आमचं आयुष्य पडलंय अजून, आम्ही किती काळ थांबणार. आणि पत्नीही म्हणाली बरं का काही काळाने, काय आता काय व्हायचंय ते ना. संत म्हणाले कुणी कोणाचं नसतं बरं का. बा अंतकाळीचे नाही कुणी, अंतकाळी तो एकच. कोण येतं म्हणाले, तो चक्रपाणी येतो. पण कधी येतो, जर आम्हाला
भीष्मांसारखं नाम घ्यायची सवय लागली ना तर येतो बरं का. त्या नामाची सवय लागायला पाहिजे. संत म्हणतात नामाची चटक लागायला पाहिजे. महाराज तर म्हणाले माझी मज झाली अनावर वाचा. काय बाकी काही सुचत नाही म्हणले, फक्त विठ्ठल 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 विठ्ठल, काही म्हणायचंच नाही बरं का. कसं घ्या म्हणाले नाम. संत म्हणतात नुसतं नाम घेऊ नका. नाम घ्यायचंच आहे ना तुम्हाला. एकदा पक्क झालंय ना की आता मला वेगळं काही करायचं नाहीये, नाम घ्यायचं हे पक्क झालं ना, मग आपण एखादा विषय करतो बघा. तो का करतो? एकतर बळजबरी, पर्याय नाही म्हणून करतो, नाहीतर आपल्याला कळतं की हे केलं हे महत्वाचं आहे बरं का. तसं नाम घ्या म्हणाले. कसं घ्या? आवडीने भावे हरि नाम घेसी, आवडीने भावे हरि नाम घेसी. तुझी चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आवडीने भावे हरि नाम घेसी. नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाण तसे, पती लक्ष्मीचा जाण तसे. भगवंतांकडे बरोबर उलटय बर का. आपल्याकडे गंमत अशी असते की आपल्या घरातली आपली आई आहे किंवा एखाद्याची पत्नी किंवा माता जी आहे ना, किंवा घरातली जी करती स्त्री आहे, तिला सगळ्या गोष्टी माहिती असतात की नाही. हा, एखादी गोष्ट मिळाली नाही, मुलगा काय म्हणतो, बाबा तुम्हाला मिळत नाही का, आईला विचारा. तिला बरोबर माहिती आहे कुठे काय ठेवलंय. इथे उलटय बर का. पती लक्ष्मीचा जाण तसे, त्याला माहिती आहे सगळं. सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा. तुझ मोकरील ऐसे नाही, तुझ मोकरील ऐसे नाही. आवडीने भावे हरि नाम घेसी. जैसी स्थिती आहे तैसा परी आहे, जैसी स्थिती आहे. आपली गडबड हीच आहे बरं का. जैसी स्थिती आहे तैसा परी आहे. आपण काय करतो, ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो बरं का.
इथेच आपली गडबड आहे. परिस्थिती बदलणार नाहीच आहे बरं का. याचं कारण की आपल्यावरती आज अशी का आली आहे, तर आपलं पूर्व सुकृत आहे म्हणून. म्हणून परिस्थिती कधीही बदलण्याचा प्रयत्न करू नये बरं का. विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा अखंड नाम चालू ठेवावं. जैसी स्थिती आहे तैसा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे, कौतुक तू पाहे संचिताचे, आवडीने भावे हरी नाम घेसे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश आहे, हरी कृपे त्याचा नाश आहे. आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे, आवडीने भावे हरी नाम घेसे, हरी नाम घेसे, हरी नाम घेसे. म्हणून अखंड हरिनाम घ्यावं बरं का. या गजेंद्राचं वर्णन आहे बरं का याच्यामध्ये. त्याला असं वाटलं होतं की कोणीतरी थांबेल आपल्याकरता, नाही. लांबचे नातेवाईक तर फक्त फोनवरच विचारतात बरं का. आणि आपण मात्र लग्नाला त्यांनी यावं म्हणून किती आटापिटा करतो. अरे अरे अरे, काही नसतं बरं का, काही नसतं कोणाला. सकल जीवांचा करीतो सांभाळ. मग तुझं करणार नाही का? आपल्याला दुःख होतं याचं कारण आपण कोणावरती अवलंबून होत म्हणून बरं का. महाराज म्हणाले सगळ्यांचा तो सांभाळ करतो, तुझा करणार नाही का नाम घेतलंस तर? फक्त काय कर म्हणाले, जैसी स्थिती आहे तैसा परी राहे. आणि काय कर, कौतुक तूप आहे बरं का. कौतुक तूप आहे संचिताचे. कर्माचा सिद्धांत मांडलाय बरं का या अभंगात महाराजांनी. संचित कर्म, क्रियमाण कर्म आणि प्रारब्ध कर्म हे चालूच असतं बरं का. चांगलं केलं तर चांगलं फळ, आणि वाईट केलं किंवा चुकीचं केलं तर त्याचं विपरीत फळ. पण फळ मिळणारच बरं का कर्माचं, पर्याय नाही त्याला. त्याच्यामुळे महाराज म्हणाले एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. कोणाला चुकलं हो प्रारब्ध? कोणाला? देवाला चुकलं नाही हो. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानाचा. एकदा मानव देह धारण केला बस की सगळ्या गोष्टी ह्या येणारच त्याच्या पाठीमागून, येणारच. माऊलींना काय कमी दुःख होतं का? संतांमध्ये सगळी संतांची मांदियाळी काढली ना तर आपण श्रीमंत म्हणतो ना, श्रीमंत म्हणजे लौकिकानं बरं का. लौकिकानं पैसा अडका, जमीन जुगला, काय 4 गाड्या 5 गाड्या मोटारी,
अशी भरगच्च श्रीमंती ज्याला म्हणतात ना, म्हणजे रोज खर्च केले, रोज भरपूर खर्च केले तरी उरतील, अशी श्रीमंती फक्त आमच्या नाथांची बरं का, फक्त आमच्या नाथांची. हा, नाथांकडे रोज पुरणपोळी आहे. गिरिजाबाई घरी करायच्या बरं का, आणि नाथांच्या सौभाग्य हा, त्याच्यावरती ते लोणकड तूप. बरं ते कसं वाढायचं माहितीये बरं का, तुपाचा चमचा वेगळा असतो बरं का, हे असं बुडवायचं आणि नाही काही भरभरून. हा, बर रोज नाथ रोज ते खातायत आणि पचवतायत बरं का. नाहीतर आम्ही जरा काय वाटणी डाळ खाल्ली, बुवा म्हणतात नको एकच चमचा बास, मला उद्या बसायचं. अरे अरे, आणि नाथांकरता काय केलं भगवंतानी, नाथांकरता काय केलं. जयासाठी हरिपाण क्या तो झाला, जयासाठी हरिपाण क्या तो झाला, जयासाठी हरिपाण क्या तो झाला. एक लक्षी जो दाम मोजी त्याला, एक लक्षी. हे आम्ही असं काव्य केलंय ना, चालू. एक लक्षी जो दाम मोजी त्याला, एक लक्षी जो दाम मोजी त्याला. हे आम्ही असं काव्य केलंय. याचं कारण आपळे बुवांचे आमच्यावरती उपकार आहेत बरं का. बुवांनी पहिल्या वर्गाला सांगितलं होतं, काय चुकलं ना मीटर त्यात भानगडीत पडू नका, पण काहीतरी कवन रचण्याचा प्रयत्न करा. मग मी कीर्तनात प्रवचनात एक तरी कवन रचायचंच बरं का. फार तर फार लोक म्हणतील की बुवा चांगलं झालंय. एक लक्षी जो दाम मोजे त्याला, एक लक्षी जो दाम मोजे त्याला. काय दिलंय नाथांनी वचन माहितीये का आपल्याला. जेव्हा आले नाथांचं विष्णू सहस्त्रनाम पूर्ण झालं होतं बरं का, म्हणून विष्णू सहस्त्रनाम पूर्ण म्हणून झालं होतं. आणि हा आला समोर, कोण, द्वारकाधीश. असं उभा बरं का, हात जोडून उभा आहे. नाथ उठले बर का, ओरीवरती बसले होते असा उल्लेख आहे. आणि हा हात जोडून उभा बर का नाथांच्या दारावरती. काय भाग्य आमच्या संतांचं, भगवंत दारावरती उभा आहे तो. खर तर नाथ दत्त संप्रदायातले बरं का. तसं म्हणलं तर जनार्दन स्वामींनी त्यांना दत्त दर्शन घडवलेलं आहे. पण नाथांचा अधिकार काय आहे, दत्त महाराज स्वतः दारावरती पहारा करताय. काय नाथांचा अधिकार आहे. हा आला म्हणला, महाराज मला काहीतरी काम द्या. नाथांकडे भरपूर नोकर चाकर आहेत बर का. थोडं पुढे सरका. महाराज मला काहीतरी काम द्या. नाथ म्हणाले, अरे माझ्याकडे सगळ्या कामांकरता माणसं आहेत रे. मला खरं सांगू का, मला गरज नाहीये तुझी. नाथ म्हणतात बर का, भगवंत समोर उभे. हा म्हणाला, असं करू नका, मला पाठवू नका परत, मला काहीतरी काम द्या. तुम्ही सांगाल ते करीन बर का, तुम्ही द्याल त्यात मी काय सुखी राहील म्हणाले.
बरं, नाव काय तुझं? नाव काय तुझं अशा प्रश्नानं हा एकदम जागेवरती आला, म्हणजे भानावरती आला. म्हणाले आत्ताच यांचं विष्णू सहस्रनाम संपलंय, खरं नाव सांगितलं ना तर पकडतील म्हणाले आपल्याला, आणि अंतर्धान पाहावं लागेल, सेवा करता येणार नाही. संतांची सेवा केली बरं का. श्रीकृष्ण का आले? सेवा धर्म श्रेष्ठ आहे बरं का. द्वापरे परिचर्यायाम, कलियुगात सुद्धा त्यांनी तेच केले. नाथांच्या घरी आले आणि वेगळं काही केलं नाही. म्हणाला माझं नाव श्रीखंड्या. नाथ म्हणाले काय गोड नाव आहे रे. म्हणजे तो पदार्थही खायला गोडच आहे आणि तुझं नावही गोडच आहे बरं का. नाथच ना ते आमचे शांती ब्रह्म, शांती ब्रह्म. म्हणाले एक काम करूया, हे आहे बरं का नाथांच्या चरित्रामध्ये. एक काम करूया, आत्ताच काय ते पगाराचं बोलून घेऊ. नाही म्हणजे नंतर नको म्हणाले, महिना भरल्यावरती तू म्हणायला नकोस एवढेच दिले तेवढेच दिले, काय असेल ते पगार व्यवहाराचं आधी बोलून घेऊ असं नाथ म्हणले त्याला. नाही म्हणाला तुम्ही काय द्याल ते. नाही नाही नाथ पुन्हा म्हणतात बरं का, नाही नाही असं नाही, तू काहीतरी आकडा सांग, मला परवडलं तर बघू. नाथांची काय श्रीमंती हो, नाथांना काय नाही परवडणार. भगवंत त्यांच्या दारात उभे बरं का. भगवंत त्यांच्या लक्ष्मी पाणी भरती बरं का नाथांकडे, असं उल्लेख आहे. आणि तो म्हणाला तुम्ही द्याल ते बरं का. नाथांनी काय कबूल केलंय माहितीये भगवंतांना. तुम्ही ऐकलत ना तर धक्का बसेल, धक्का. नाथ म्हणाले तुझ्या सगळ्या विवाहाचा खर्च मी करीन बर का. बघा आमच्या नाथांचं काय ऐश्वर आहे. भगवंतांच्या विवाहाचा खर्च नाथ करू शकताय. म्हणाला काही मला महिन्याचं देऊ नका, तुम्ही काय जाताना मला काहीतरी द्या. नाथ त्याला म्हणाले तुझ्या विवाहाचा खर्च मी करीन. हा हो म्हणाला बर का. आणि काय करशील का. काय काय केलं म्हणताय का बाई. नाथांच्या घरी भगवंतांनी काय काम केलं ऐकूया. श्री एकनाथ सदनी, श्री एकनाथ सदनी, माधवजी सर्व काम हे करीतो. स्वकरे चंदन घासी, अहो स्वकरे चंदन घासी. अहो गंगेचे पाणी कावडी भरितो. राम 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 हरे हरे राम 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 रघुतम राम 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 सीतापते राम राम. एकच ओळ सांगते फक्त की श्रीपती होता म्हणून श्री होती. श्री म्हणजे लक्ष्मी. हे आर्या नावाचं वृत्त आहे बरं का. आपल्या माहिती करता मुद्दाम सांगितलं, कारण हे वृत्त किंवा जे आपण सगळं शिकतो ना ते व्याकरणात फक्त 2 किंवा 3 मार्काकरता शिकतो बरं का. पण ही खरी आपल्या मराठी भाषेची गंमत आहे आणि ताकद आहे बरं का. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे तर तो दर्जा टिकवण्याचं काम आपल्यावरती आहे बरं का. आपण अधिकाधिक मराठीचं साहित्य वाचलं पाहिजे, याचा अभ्यास केला पाहिजे आणि ते ज्ञान इतरांना दिलं पाहिजे. नाही तर नुसताच अभ्यास करून उपयोग नाही. अभ्यास करणारे खूप असतात.
जेव्हा आपण समोरच्याला सांगतो ना तेव्हा त्याचा अधिक अभ्यास आपल्याला करावा लागतो. एकदा सांगायचं असेल तर म्हणजे आमचे गुरुजी सांगतात की वाटीभर सांगायचं असेल ना तर आधी ताटभर खावं लागतं बरं का. 100 पुस्तकं वाचली की मग एखादी गोष्ट सांगता येते. नाहीतर काय लगेच श्रोत्यांना कळतं हा काय आपलं इकडचा फॉरवर्ड मेसेज तिकडे, असं उपयोगाचं नाही बरं का. स्वकरे चंदन घासी, चंदन ती सहाण आहे बरं का. पैठणला गेले का कोणी नाथांच्या वाड्यात दर्शन? हा, एवढी मोठी सहाण आहे. इथे भगवंतांनी चंदनाचं खोड, त्यांची खोड काही जात नाही, उघडायचं काम केलं आणि पाणी आणायचं बरं का. त्या नदीवरून नाथांच्या इथला जो हौद आहे त्यात पाणी भरायचं. आज सुद्धा उत्सव काळामध्ये असं सांगतात की सगळेजण तिथनं आणून घागरी घागरी टाकतात बरं का, पण भगवंतांची घागर त्यात पडल्याशिवाय तो हौद भरत नाही. आज सुद्धा पाणी आणतात म्हणजे काय, सेवा आहे बरं का ती. आपल्याकडे कोणी आलं ना की आपण पहिल्यांदा पाणी देतो बरं का. लक्षात घ्या, तुम्हाला गंमत सांगतो. तुमच्याकडे एखादा आला आणि तुम्ही आल्या आल्या त्याला पाणी दिलं तर ठीक आहे, पण त्यानं येऊन पाणी मागितलं तर तो तुमचं अर्ध पुण्य घेऊन जातो बरं का. म्हणून आपल्याकडे कोणी आल्या आल्या बसा. आता उन्हाळा आहे की नाही पुढचा येणारा एप्रिल मे, झोमॅटोवाला येतो आपल्याकडे, स्विगीवाला येतो, पोस्टमन येतो. हा माणुसकीचा भाग आहे बरं का त्याला पाणी विचारणं. कुरिअरवाला येतो, हा माणुसकीचा भाग आहे त्याला पाणी विचारणं. आणि ही माणुसकी हळूहळू कमी होत चालली बरं का. त्याला पाणी दिल्यानं तुमचं काही बिघडणार नाही बरं का. पण तुम्ही विचारा तरी, किंवा दुपारी 2-2:30 वाजता काहीतरी तो पोस्टमन येतो बिचारा, उन्हात अनातनं चालत आलेला असतो, 2 जिने 3 जिने चढून तो आपल्याकडे येतो. आपण दार उघडणार, काय आहे? मी हे सदाशिव पेठेतलं सांगतो बरं का आमच्या. काय आहे? तो आपलंच पत्र घेऊन आलेला असतो बरं का. तो म्हणतो पत्र, ठीक आहे, दार धाडकन बंद करतो. तसं करू नका बरं का. जयासाठी हरिपाण क्या तो झाला, जयासाठी हरिपाण क्या तो झाला. हा दिंडी, याला दिंडी म्हणतात बरं का. दिंडी नावाचा वृत्त आहे. जयासाठी हरिपाण क्या तो झाला, जयासाठी हरिपाण क्या तो झाला. एक लक्षी जो दाम मोजी त्याला. नाथांकडे राबतोय ना जेव्हा एका सावकारने विचारलं बरं का त्या श्रीखंड्याला, काय रे ते नाथ तुला काय देतात एवढं, एवढा प्रामाणिक त्यांच्याकडे नोकर म्हणून काम करतोयस, काय देतात तुला? हा म्हणाला 1 लक्ष. बघा काय सांगितलंय, भगवंत तयार आहेत बरं का. 1 लक्ष देतात. तो सावकार म्हणाला मी 2 लक्ष देतो, माझ्याकडे 1 आम्हाला. तो म्हणाला मला 2 लक्षवाले आवडतच नाहीत, मला 1च लक्ष पाहिजे. जयासाठी हरिपाण क्या तो झाला, 1 लक्षी जो दाम मोज त्याला. द्वैत नाही उरले ज्या ठिकाणी, द्वैत नाही उरले ज्या ठिकाणी. दया माझी अग्रणी चक्रपाणी, दया माझी अग्रणी चक्रपाणी, चक्रपाणी चक्रपाणी. तो चक्रपाणी स्वतः नाथांच्या घरी आग्रह राहून पाणी भरतोय.
ही एक ओळ आहे. हा म्हणा म्हणा वा. नाथा घरी भरितो पाणी, नाथा घरी भरितो पाणी, रुक्मिणीचा कांत बाई, रुक्मिणीचा कांत. वा. त्याच्यात सगळं आहे तो आपण मजा आता एवढं लक्षात नाही. उद्या मिळालं तर घेऊन ये. अजून आहे आपल्याकडे 2-4 दिवस आहे. काय अडचण नाही. शोधा तसं शोधा एक म्हणजे आहे, सापडेल. मी एकच आवडीने कावडीने प्रभूने सदनात वाहिले पाणी, अहो एकची काय वदावे, एकची काय वदावे, अवघ्या कार्यास वाहिले पाणी. पाणी दोन अर्थ आहे. पाणी याचा अर्थ एक अर्थ हात आहे बरं का. आपण पाणी ग्रहण भगवंतांच्या विवाहाच्या वेळेला तो सगळं पाहणार आहोत. पण एक पाणी देणं हे अत्यंत पवित्र मानलेलं आहे बरं का. आणि मोरोपंत म्हणाले खरं तर भगवंतांना सुद्धा नाथांच्या घरची सेवा करणंच आवडलं बरं का. नाथांच्या घरचं सेवा करणं कसं काय आवडलं म्हणाले. सेवा आवडते का कोणाला नाही का. 8 दिवस पाणी भरून बघा. ते सोलापूरवाले सगळे पुण्या मुंबईकडे का धावतायत तो पाणी नाही आहे म्हणूनच धावतायत ना. मोरोपंत म्हणाले नाही नाही पण भगवंतांना आवडलं म्हणाले. काय आवडलं. पाणी भरणं आवडलं. अहो ते पाणी भरणं किती आवडलं. किती आवडलं म्हणून सांगू. लक्ष्मी होऊन अधिकया, त्या लक्ष्मीपेक्षा अधिक आवडलं म्हणाले. हो काय काही पुरावा आहे का म्हणाले. लक्ष्मीपेक्षा कसं काय आवडेल. लक्ष्मी होऊन अधिकया आवडली माधवास कावडती. लक्ष्मीपेक्षा म्हणाले ती नाथांच्या घरची कावड आवडली अधिक भगवंतांना. शेव असं कुठे असतं का. आपली प्रिय पत्नी आणि आपली पत्नी जी आपल्याला प्रिय असते ती अधिक प्रिय म्हणाले. पण भगवंतांचं काही औरच आहे बरं का. म्हणाले आपण खांद्यावरती कोणाला घेतो. जी आवडते तिला घेतो की नाही. म्हणून त्या श्रीखंडानं काय केलं म्हणाले. आवडती स्कंधावरती. आवडती होती जी म्हणजे ती कावड नाथांकडची. आवडीने कावडीने बाई म्हणाले ना आता. आणि कावडीने आवडीने सुद्धा बरं का. दोन्ही अर्थ आहेत त्याचे. आवडती स्कंधावरती. पण लक्ष्मीला कुठे बसवलं. लक्ष्मी कुठे भगवंतांच्या. नावडती ठेविली पदीच नावडती. लक्ष्मीला म्हणाले तू पायापाशी बस. म्हणून आमचे मोरोपंत म्हणतात की भगवंतांना त्या लक्ष्मीपेक्षा ती कावड अधिक प्रिय आहे. कारण तिला खांद्यावरती घेतलंय ना. काय नाथांचं ऐश्वर आहे बघा. जरा जरा फक्त विचार करा. आणि हा गजेंद्र पण विचार करतोय बरं का. असाच गुडघे दुखायला लागले. सगळे नातेवाईक सोडून गेले. नकरानं माझा पाय पकडलाय. आता काय करावं. आता काय करावं. आणि त्याला आठवलं बरं का पूर्वजन्मात जे काही नाम घेतलंय ना त्यानं. हरिनाम घेतलंय. बरं नुसतंच घेतलं नाही आवडीनं घेतलंय. आधी नुसतंच घेत होता बरं का. मग एका भागवत सप्ताहाला जाऊन बसला. मग म्हणला आवडीनं घ्यायचं असतं का. मग आता आवडीनं घेऊन आले. आणि ती सगळी स्मृती त्याची या वेळेला जागृत झाली बरं का. अंतकाळी हे सगळं आठवतं बरं का. फार सावध राहा. फार सावध राहा. फार सावध राहा. आणि म्हणाला भगवंतांना काय प्रिय आहे.
भगवंतांना कमळ प्रिय आहे. म्हणून त्या सरोवरामध्ये जे कमळ आलं होतं ना, ते आपल्या सोंडीनं असा त्याला वेढा मारला बरं का, आणि ते खुडलं. कमळ खुडतात. आणि देव देव कुठे असतो? देव आपण नाही का आकाशात वगैरे दाखवतो बघा, म्हणून ते टाकलं बरं का, भिरकवलं भगवंतांच्या दिशेनं. आणि असं सांगतात की एवढ्या ताकदीनं भिरकावलं होतं ते भगवंतांच्या चरणापाशी जाऊन पडलं. पत्रम पुष्पम फलम तोय, बस पुष्प आलं म्हणाले. उचललं, कुठल्या पत्त्यावरनं आलंय म्हणाले. अच्छा, त्या गजेंद्रानं पाठवलंय का? मग जायला पाहिजे त्याला सोडवायला. आले खाली बरं का. म्हणजे त्याला आठवलं की पुष्प व्हायचं आणि भगवंतांचं स्मरण करायचं, म्हणून नारायण म्हणायचं असतं बरं का. ते नारायण म्हणजे नाला सुरुवात केली ते पुष्प, आणि नारायण होईपर्यंत भगवंत हजर होते. इतक्या लगेच येतात बरं का ते, इतक्या लगेच येतात. इथला हार दोनदा पडला बरं का, लावल्या पडला, पुन्हा एकदा पडला. तत्पर आहे तो. त्यांना सांगायचं असलं ना मी आलोय, की ते काहीतरी देतातच बरं का तुम्हाला सिग्नल. आपल्याला कळलं पाहिजे. विमान पण आलं बरं का. ती याचा आवाज हेलिकॉप्टर सारखाच येतो सुरू झाला की. सुरुवातीला हेलिकॉप्टरच येतं. आणि आले बरं का. पाहिलं तो फोटो पाहिला असेल की हत्तीला असं उचलून धरलेलं नकरा सुदर्शन चक्रानं. त्या नकराचा खालचा जबडा भगवंतांनी वेगळा केला, हत्तीला सोडवलं त्याच्या तावडीतून आणि मुक्त केलं. त्या हत्तीमधून एक दिव्य देह बाहेर पडला आणि आकाश मार्गाने निघून गेला आणि भगवंत निघाले परत. हा नकर आता पुन्हा त्या सरोवरात पडलाय बरं का. याला बोलता येत नाही व्यवस्थित, खालचा जवळा नाही आहे ना. हात मारली भगवंता. त्याला काही माहिती नव्हतं बरं का काय म्हणायचं. हो म्हणाले, इकडे बघा. अहो छान पितांबर ज्यांनी नेसले ना तेच म्हणाले, त्यांनाच बोलवतोय मी. भगवंत म्हणाले, पितांबर बघितलं बरं का, मीच नेसले. हा मला बोलवतोय असा शुकशुक. ही काही पद्धत आहे का? काही बघितलं नाही बरं का भगवंतांनी. फार पर्टिक्युलर आहेत ते. निघून जायला लागले. म्हणाले, अहो ज्यांच्या हातात सुदर्शन चक्र आहे ना त्यांना बोलवतोय मी. हा पण नकर पण चावट आहे बरं का, तो नकरच आहे ना. भगवंत म्हणतात सुदर्शन चक्र माझ्याच हातात आहे, मलाच बोलवतोय. पण हे म्हणले असं बोलवतात का एखाद्याला? मी रस्त्याने चाललोय आणि तुम्ही बुवा म्हणल्यावर मला लक्षात येतं स्वाभाविक, मी बघतोच बरं का कोणी. किंवा आमचे कुठे काका बरं का, परवा तुम्हाला सांगतो, बालगंधर्वला कार्यक्रम होता. मी या दोन दार आहेत ना बालगंधर्वच्या, मी या दरवाज्यातनं बाहेर पडत होतो, काय उजवीकडच्या. त्यांनी तिकडच्या गेट पासून महाराज अशी मोठी हाक मारली मला. आणि मला कळलं बरं का, आवाज ऐकूच. म्हटलं कोण म्हणतोय महाराज आपल्याला एवढ्या जोरात. आणि ते 90चे बरं का, 90 वय, आता 90वा वाढदिवस झाला. त्यांना यायचं होतं. आम्ही नाही म्हणलं त्यांना की शक्य होणार नाही एवढं. आणि ते असे तिथनं पळत आले बरं का. मला नमस्कार केला. म्हटलं अहो काय काका तुम्ही असं. मलाच ते आवड झालं, एवढे सगळी लोक होती आणि ते महाराज म्हणाले. म्हणलं अहो तुम्ही असं महाराज बिराज म्हणत जाऊ नका मला. मला म्हणाले, वन्स अ महाराज ऑलवेज अ महाराज. बापरे, काय असतं, काही लोक आपल्याला शिकवत असतात ना, त्यातलं असतं बरं काय. त्या पद्धतीने घेतलं. मी पूर्वी हारही घालून घेत नसे. आमच्या एक माझ्यापेक्षा सिनियर साथ देईन त्या म्हणाल्या, बुवा तुम्हाला नाही घालत, व्यासांना आणि नारदांना हार घालतात, तुम्ही घालून घ्यायला पाहिजे. नाही तर मी आधी काही कथांना हारही घालून घेत नसे. भगवंत म्हणाले, काय रे तू असा काय हाका मारतोयस मला? तो म्हणाला, त्या हत्तीला मुक्त केलं, मला कधी मुक्त करणार? ते म्हणले, तुला का मुक्त करायचं? तो हत्ती माझा भक्त आहे म्हणून मी त्याला मुक्त केलं. तो म्हणाला, तो हत्ती तुमचा पक्का भक्त आहे? भगवंत म्हणतात, हो.
तो माझा पक्का भक्त आहे. म्हणून तो म्हणाले मी धावून आलो ना त्याच्याकरता. मग म्हणाले तुम्ही जर मला मुक्त केलं नाहीत तर भागवतात असं लिहिलं जाईल की भगवंतांच्या भक्तांचे जे चरण धरतात त्यांना भगवंत मुक्त करत नाहीत. म्हणून मला तुम्ही मुक्त करा. म्हणून आपण सर्वसामान्यांनी काय करायचं, संतांचे पाय धरायचे आणि संतांच्या चरणाचा आश्रय घ्यायचा. त्याचा फायदा काय आहे? त्याचा अत्यंत महत्वाचा फायदा आहे. फक्त तो कॉफी प्यायल्यानंतर सांगणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा म्हणा वा. अभंग घेऊ एखादा. या घ्या. असा कसा देवा तुझा भोळा भाव